जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं वीहं सर्वं मे रघुनन्दनः। आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम्। कर्मोपासना ज्ञान विवेक वैराग्यदायिने राम हनुमद्रूपाय रामदासाय वै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी वित्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। ओम नमस्कार। जगदीश मूर्ती सर्व श्रोत्यांना श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्यातर्फे सादर जय रघुवीर। कालचा पुण्य पावन दिवस आपण सर्वांनी आनंदात घालवला। श्री समर्थांचा विशेष संदेश सुद्धा आपण ग्रहण केला आणि मला नक्की विश्वास आहे की सुजाण श्रोते यांनी काल आवाहन केलं होतं त्याप्रमाणे जपानुष्ठानाला लागलेले असतील, त्यांनी संकल्प सोडला असेल आणि समर्थांचा जो संदेश आहे तो वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर आपल्या आपल्या क्षमतेनुसार कसा कार्यान्वित करायचा याचं चिंतनही श्रोत्यांनी नक्कीच केलं असेल असा मला विश्वास आहे। श्री सद्गुरु तत्व या विषयावर आपण काही चिंतन करत आहोत। कालच्या विषयामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैयक्तिक स्तरावर मतामतांचा गलबला, कोणी कुसेना कोणाला अशी जी आजची कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये मार्ग काढण्यासाठी वैयक्तिक उपासना संकल्पयुक्त केली ही फार महत्त्वाची। उपासनेचा मोठा आश्रय उपासनेविण निराश्रय, कितीही केला तरी तो जग प्राप्त नाही। आपण जे काही कार्य हातात घेतो त्या कार्याला अनुकूल असणारा जो काही जय आहे त्या अर्थानेही तो जय। आणि मूलतः मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर मोक्ष प्राप्ती, धर्मार्थ काम मोक्ष या चार पुरुषार्थांमधील मोक्ष हा सर्वोत्तम पुरुषार्थ, त्याची प्राप्ती तो जय। मानवी जीवनात जय मिळाला म्हणजे काय मिळाला? मोक्षाची प्राप्ती झाली म्हणजे जय मिळाला। तोपर्यंत पराजयच आहे। म्हणून ही उपासना वैयक्तिक स्तरावर जशी, कौटुंबिक स्तरावर जशी, तशीच सामाजिक स्तरावर समर्थांनी आधीच सांगून ठेवलेली आहे। ती ओवी सगळ्यांना मुखोद्गत आहे पण ती अर्धीच म्हणतात, कारण पुढचं त्यांना नको असतं, टाळायचं असतं म्हणून। सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, बस एवढ्यावरच लोक थांबतात। अरे पुढचं महत्वाचं आहे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे याचा विचार कोण करणार? म्हणून सामाजिक स्तरावर याचा अर्थ तो आर्थिक बाबतीतही असू शकेल। काही आर्थिक कार्य करणाऱ्या संस्था असतात, काही व्यापारी संस्था असतात, काही शुद्ध सामाजिक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्था असतात, सामूहिक स्तरावर असं आपण म्हणू। मग त्याच्यामध्ये राजकीयही येतील, धार्मिकही येतील, पण यांनी जर भगवंताचं अधिष्ठान त्यात ठेवलं नाही तर त्यांना त्यातून हवा तो हेतू साध्य होणार नाही, तो पूर्णत्वाला जाणार नाही। बऱ्याच वेळेला तो चुकीच्या अंगालाही जाऊ शकतो, कारण भगवदीय अधिष्ठान तिथे नाहीये।
भगवदीय अधिष्ठान म्हणजे भगवंतांनी जे सांगितलं त्या नियमांचं पालन करून आपलं कार्य पुढे न्यायचं. समर्थांसारखे महापुरुष हे अखंड रामरायाच्या अनुसंधानात असल्यामुळं त्यांनी केलेली प्रत्येक कृती, त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द आणि त्यांनी केलेलं प्रत्येक चिंतन हे रामाचंच होतं. आणि रामाला चुकता येत नाही, त्यामुळे समर्थ कधी चुकू शकले नाही. आपली तशी स्थिती आहे का? आता जो एवढा गोंधळ दिसतो आहे समाजामध्ये वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे, त्याचं कारण काय आहे? जो जे मती सापडला तयास तेची थोर अशी अवस्था आहे. मग ती योग्य मती कोणती आणि दुर्मती कोणती हे ठरवणार कोण? प्रत्येक जण म्हणतो मी म्हणेन ती पूर्व दिशा. असं होऊ नये म्हणून काहीतरी गृहीतक असावं लागतं. आणि ते गृहीतक आपलं हे आहे की भगवंताने सांगितलेले नियम, भगवंताशी एकाकार झालेल्या ऋषीमुनींनी सांगितलेले नियम, आणि त्यांची भाषा आम्हाला आज दुर्बोध झाली आहे म्हणून आमच्या प्राकृत भाषांमधून सांगितलं गेलेलं संतांचं वाङ्मय, संतांचं चरित्र, त्यांचं जीवन हे आमच्यासाठी मार्गदर्शक आहे. एवढे थोर वासुदेव बळवंत फडके आद्य क्रांतिकारक ज्यांना आपण म्हणतो, त्यांना 2 संतांनी ह्या प्रकारचं कार्य करू नका, विफल होईल असं सांगितलं होतं. त्यांचा हेतू उत्तमच होता, त्याच्यात स्वार्थ किंचित नव्हता. देशाचं स्वातंत्र्य मिळवावं हीच त्यांची इच्छा होती. पण संतांची त्याला संमती नव्हती, कारण भगवंताची त्याला संमती नव्हती. त्यांच्या योजलेल्या पद्धतीला भगवंताची संमती नव्हती आणि ती संत मुखातून बाहेर पडली. अक्कलकोटचे स्वामी महाराज आणि ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवल्याचे, ह्या दोघांनीही त्यांना सांगितलं की काळ अनुकूल नाही, त्यामुळं आपण हा मार्ग स्वीकारू नये. त्यांचा हेतू शुद्ध होता का नव्हता? काय स्वार्थ होता त्यांचा? काही स्वार्थ नव्हता. पण केवळ हेतू शुद्ध असल्यामुळं कार्य पूर्ण होत नाही. साधन पण शुद्ध असावं लागतं, आणि साधन शुद्ध असावं लागतं याचा अर्थ देशकाल निमित्तपरत्वानं ते साधन ठरवावं लागतं. काही गोष्टी अशा असतात की ज्या कधीच बदलत नाही, शाश्वत मूल्यवान असतात, शाश्वत मूल्यवती अशा त्या गोष्टी असतात. पहिल्याच प्रवचनामध्ये आपण जो विचार केला, कर्मविपाकाचा सिद्धांत, पुनर्जन्माचा सिद्धांत, ब्रह्ममाया या संदर्भात जे काही सिद्धांत आहेत ते काय आहेत? शाश्वत सिद्धांत आहेत, त्याच्यात बदल होत नाही. पण कालानुरूप काही कार्यपरत्वे गोष्टी बदलतात, त्यांचं स्वरूप बदलतं. ते बदललेलं स्वरूप आपल्याला लक्षात यायला लागतं, आणि तो बदल आपल्याला सहसा लक्षात यासाठी येत नाही की कारण आपला अहम तिथं असतो, माझी बुद्धी शुद्ध नसते. एक विचार आपण करू. तत्वचिंतक असतात आणि संत असतात. दोघांचीही बुद्धी तीव्र असते, तरल असते. पण म्हणून संतांच्या वाणीला जे सामर्थ्य आहे ते तत्वचिंतकाच्या वाणीला आहे असं म्हणू शकतो का आपण? तरतम भाव निर्माण होतो. आणि शेवटी दोघांच्या निर्णयामध्ये जिथं बदल दिसतो, वेगळे निर्णय दिसतात, तिथं संतांचा निर्णय प्रमाण मानावा लागतो. कारण तत्वचिंतकाची बुद्धी अत्यंत तीव्र आहे, सत्य आहे, जशी संतांचीही आहे. परंतु तत्वचिंतकाच्या बुद्धीमध्ये काम क्रोधादी विकार अजून शिल्लक आहेत की जे संतांच्या चित्तामध्ये नाही, निर्विकार आहे. आणि त्यामुळं भगवंताच्या प्रत्येक प्रेरणा शुद्ध स्वरूपामध्ये त्यांच्या बुद्धीमध्ये प्रकट होतात की ज्या तत्वचिंतकाच्या जीवना बुद्धीमध्ये प्रकट होतीलच असं सांगता येते. आणि त्यामुळे तो भेद निर्माण होतो. म्हणून आपल्याला भगवंताचं अधिष्ठान आपल्या सांघिक, सामुदायिक, सांप्रदायिक, सामाजिक चळवळींमध्ये आणायचं असतं. याचा अर्थ संत सत्पुरुषांनी जे निर्णय दिले त्या निर्णयानुरूप आपल्याला कार्यवाही करायला लागते.
पूतन समाचारित चालणार नाही. माझ्या मनात आलं म्हणून मी केलं. एखाद्या संघटनेचा कोणीतरी प्रमुख झाला आणि त्याच्या बुद्धीला ते तसं त्यावेळेला योग्य वाटतं म्हणून त्यांनी केलं, याला भगवंताचं अधिष्ठान म्हणता येत नाही. कारण त्याच्या बुद्धीमध्ये भले ती तीव्र असेल, त्याला जगाचं ज्ञान होत असेल, पण तरीही त्याच्यामध्ये कामादी विकार स्थूल किंवा सूक्ष्म रूपात विद्यमान असल्यामुळं भगवंताची प्रेरणा जशीच्या तशी त्याला स्पष्ट दिसत नाही, की जी संतांना दिसते. म्हणून तर दासबोध, म्हणून तर ज्ञानेश्वरी, म्हणून तर तुकाराम गाथा, एकनाथी भागवत याला का महत्व आहे? कारण मी पण जे बोलत आहे ती भगवंताचीच प्रेरणा आहे आणि समर्थांनी जे दासबोधात सांगितलं यालाही भगवंताचीच प्रेरणा आहे. पण दोघांमध्ये प्रमाण कोणतं मानायचं? मी बोलतो ते मानायचं की समर्थ सांगतात ते मानायचं? अरे दोघांनाही एकाचीच प्रेरणा आहे, तर त्यांचंच तेवढं प्रमाण मानायचं आणि हा जो तुमच्या समोर बसलेला आहे त्याचं तेवढं प्रमाण निश्चितपणे धरता येणार नाही. का बरं? याचं कारण ती प्रेरणा जशीच्या तशी समर्थांच्या वाणीतून प्रकट झालेली आहे. इथं थोडी गडबड आहे. कामक्रोधादी विकार सूक्ष्म किंवा स्थूल रूपामध्ये विद्यमान असल्यामुळं त्याच प्रेरणेला बोथटपणा येतो आणि ती बुद्धी शुद्ध बुद्धी म्हटली जात नाही. आणि थोडीशी विकृत असेल तर ती विकृती त्याच्या चिंतनामध्ये, त्याच्या बोलण्यामध्ये आणि त्यानुसार आचरणामध्ये येते. म्हणून आपल्याला सामाजिक कार्यामध्ये सुद्धा भगवंताचं अधिष्ठान ठेवावं लागेल. भगवंताचं अधिष्ठान ठेवावं लागेल म्हणजे काय कुठली तरी मूर्ती नेऊन बसवा आणि त्याची पूजा करा असं अपेक्षित नाहीये. ते मंदिरामध्ये ठीक आहे. चळवळीमध्ये भगवंताचं अधिष्ठान म्हणजे वेद काळापासून ते आजच्या संतांपर्यंत जो काही उपदेश आपल्याला मिळाला तो माझ्या कार्यासाठी कसा कार्यान्वित करता येईल आणि ईश्वरी आज्ञांचा त्याच्यामुळे कसा भंग होणार नाही आणि पालन केलं जाईल याचं ज्ञानी सत्पुरुषांकडून मार्गदर्शन घेऊन तदनुसार आपलं कर्म केलं पाहिजे. ते वैयक्तिक असो, कौटुंबिक असो, सामाजिक असो. म्हणून तर मनाचे श्लोक ऐकायचे, म्हणून तर हरिपाठ म्हणायचा, हे त्याचं महत्व. अशा पद्धतीनं आपल्याला जीवन जगावं लागेल आणि ते समजावं म्हणून तर सद्गुरूंची आवश्यकता आहे. म्हणून तर आपण सद्गुरू या तत्वाकडे ओढले जातो. त्याचं महत्व आपल्याला हळूहळू समजत आहे. आपण महत्वाची ओवी समर्थांची बघितली होती की त्याच्यात समर्थांनी काय सांगितलं? परी जो मुक्तिदाता सद्गुरु तो वेगळाच. तो मुक्तिदाता सद्गुरु जो आहे तो वेगळा आहे. मग मुक्तीची आपण व्याख्या ही किंवा मोक्षदाता सद्गुरु ही व्याख्या ही बघितली मोक्षाची. त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय सांगितला? महत्वाचा मुद्दा असा, सर्व आशा संक्षये चेतक्षयः इति मोक्षः. हे श्रुतीप्रमाणे सांगितलं. श्रुतींनी असं सांगितलं, असं सांख्यसारात सांगितलं. म्हणजे काय? सर्व आशांचा क्षय झाल्यामुळं चित्ताचा क्षय होतो आणि तोच क्षय काय आहे? मोक्ष आहे. आणि तो मोक्ष सद्गुरूंकडून आपल्याला मिळतो. केवळ आपल्या एकट्याच्या प्रयत्नानं तो प्राप्त होत नाही. हा मुद्दा आपण दिनकर स्वामींच्या उदाहरणावरून पाहिला. पण आता हे सद्गुरू मोक्ष देतात कसे हो आपल्याला, हे समजून घेणं फार उपयोगी ठरेल. कारण मोक्षदाता सद्गुरू, पण मोक्ष मिळतो कसा? मोक्षाची व्याख्या पाहिली आपण, मोक्ष कशाला म्हणायचं पाहिलं आणि त्याची आवश्यकता काय आहे हेही समजून घेणं आवश्यक आहे. मोक्ष नाही मिळवला काय बिघडलं असं वाटू शकेल. सगळ्यांनीच मोक्ष मिळवला पाहिजे का असं वाटू शकेल. म्हणून थोडं आपण त्याच्यावर चिंतन करणार आहोत. मानवी जीवनाचा नीट जर विचार केला, पशुजीवन आणि मानवी जीवन याच्यातील मुख्य भेद काय? मनुष्याची बुद्धी. पण आपल्या शास्त्रांनी केवळ मानवी बुद्धी यालाच महत्व दिलं नाहीये, तर धर्म याला महत्व दिलेलं आहे.
पशुबुद्धी आणि मनुष्यबुद्धी याच्यामध्ये धर्माची प्राप्ती किंवा धर्मानुसार वागण्याची वृत्ती याला मनुष्य म्हटलेलं आहे. आणि धर्माचे कुठलेही बंधनं ही पशूंना नसल्यामुळे त्यांना पशु म्हटलेलं आहे. तर त्याच्यात वनस्पती, झाडं वगैरेही आली. खरं बघा, आपण पाश्चात्य पद्धतीने शिक्षण सध्या घेत असल्यामुळं आपल्याला मनुष्य आणि प्राणी याच्यातील भेद काय सांगितला तर बुद्धी हाच सांगितला आहे. आपल्या शास्त्रांनी तेवढ्याला प्रधान आणि प्रमाण मानलेलं नाही आहे, धर्माला प्रमाण मानलेलं आहे. मानवाकडे धर्मबुद्धी आहे आणि त्यांच्याकडे ती नाही. आणि ते जर नसेल, म्हणजे एखाद्या माणसाकडे जर धर्म नसेल, धर्मानुरूप आचरण नसेल, तर तो द्विपाद पशु मानावा असेही सांगितलेलं आहे. आणि त्या धर्मानुसार मोक्ष प्राप्ती हा जीवनाचा सर्वोच्च बिंदू मानलेला आहे. धर्मार्थ काम मोक्ष या चतुर्वर्गामध्ये अर्थकामाची प्राप्ती धर्माच्या बंधनामध्ये घ्यायची, अर्थकामाची प्राप्ती धर्माच्या बंधनानुसार करायची. आणि धर्म हा मोक्षाभिमुख असल्यामुळं, धर्माचं पालन केलं गेल्यामुळं मोक्षाकडे जाण्याची आपली वाट मोकळी होती. गमूपंथ अनंत या राघवाचा असं म्हणताना समर्थांनी सदाचार हा थोर सांडू नये तो पुढे सांगितलेलं आहे मनाच्या श्लोकात. त्या सदाचाराचं आचरण म्हणजेच धर्माचरण आहे. त्या धर्माचरणानंच मोक्षाची प्राप्ती होणार आहे, अन्यथा होणार नाही. म्हणूनच तर त्या श्लोकामध्ये म्हटलं नाही की अरे आकाशात कुठेही जा, पाताळात कुठेही जा, नव्हे भूतलावरही कुठे जा, तुम्हाला मोक्ष कुठेही मिळणार नाही. तो कुठे मिळेल? संपूर्णतः आशांचा निराश झाला तर त्या आशांच्या संपूर्ण निराशामुळे चित्ताचा निराश होणार आहे, म्हणजे चित्त लय होणार आहे. रामे चित्त लय सदा भवतु मे, हे साध्य होणार आहे. आणि त्याच्यामुळेच आम्हाला मुक्ती मिळणार आहे. त्यालाच मुक्ती म्हटलेलं आहे. पण ही जी मुक्ती ही संत आपल्याला कशी साधून देतात हेच तर मोठं पाहण्यासारखं आहे. मानवी अवस्था काय आहे आज तर कलियुगामध्ये, काय दुर्दशा झालेली आहे मनुष्याची, त्याची अवस्था काय आहे श्रीमद शंकराचार्यांनी सांगून ठेवलं. अंगम गलितम पलितम मुंडम दंतविहीनं जातं तुंडं वृद्धो याति गृहीत्वा दंडं तदपि न मुञ्चति आशापिण्डं बालस्तावत् क्रीडासक्तः तरुणस्तावत् तरुणीरक्तः वृद्धस्तावत् चिन्तामग्नः परो ब्रह्मणि कोऽपि न लग्नः भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते संप्राप्ते सन्निहिते काले नहि रक्षति दुःखंकरणे. काय अवस्था आहे आजच्या मानवाची? वृद्ध माणसाचा विचार करू. अंगम गलितम, सगळ्या अंगातील त्राण निघून गेले, अंग आणि अंग ठणकते असं आपण म्हणू वाटतं. पलितम मुंडम, केस पांढरे झाले, म्हातारपण आलं. एवढंच नव्हे, समर्थ तर म्हणतात शेंडीचा ठाव जात असे, टक्कल वाढलं, शेंडी पण शिल्लक राहिली नाही दाखवण्यासाठी. सध्या तसे कोणी शेंडी ठेवतच नाहीत म्हणा. शिखासूत्राचा त्याग करणं म्हणजे फार मोठं कोणीतरी आधुनिकपणाचं एक आदर्श व्यक्तिमत्व आहे असं दाखवण्याची प्रवृत्ती, आणि त्याच्यात संध्या तर अजिबात न करणं. बरी स्नान संध्या करी एक निष्ठा, विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा, हा उपदेश काय करणं? दुर्लक्षित करणं. ह्याला सध्या आधुनिकतेचे एक प्रतीक मानलं जातं, मोठेपण मानलं जातं. असो, असं हे अंग गलित झालं आहे, केस पांढरे झालेले आहेत. समर्थांचा शब्द आहे गोचर खिंडी पडली, सगळे दात गळून पडले, बोळकं झालं. तरीही हा वृद्ध मनुष्य हातात दंड घेऊन म्हणजे काठी घेऊन टेकत टेकत काय करतोय?
तदुपि न मुंचती आशा पिंडम, पिंडातील म्हणजे या देह धारण करण्याची आशा तरीही संपत नाही. अजून जगावं असं वाटतंय. कशासाठी? भगवत प्राप्तीसाठी नाही, भोग भोगण्यासाठी. बाल अवस्थेमध्ये होता, खेळण्यामध्ये आसक्त होता. तरुण अवस्थेमध्ये विषयोपभोगांमध्ये आसक्त होता. वृद्धावस्थेमध्ये चिंतामग्न झाला. अरे पण त्या परब्रह्म परमेश्वराकडे त्याच्याशी एकाकार होण्यासाठी कुणाचंच कर्तव्य वाटत नाही, कुणालाच कर्तव्य वाटत नाही. म्हणून ते म्हणतात भगवंताचं भजन कर, भज गोविंद. समर्थांनी फार छान उपदेश केला. शतवर्षे वय नेमिले जीवेत शरदशतम, म्हणजे काय? 100 शरद ऋतू पाहायला मिळावे. शतवर्षे वय नेमिले, त्या बाळपण नेणता गेले. तारुण्य अवघे वेचले विषयांकडे, वृद्धपणी नाना रोग, भोगणे लागे कर्मभोग. आता भगवंताचा योग कोणे वेळे. संपूर्ण आपलं जीवन हे भोग भोगण्यामध्ये जातं. आशाच सुटत नाही, जीवन जगण्याची आशा सुटत नाही. आणि जीवन का जगायचं आहे तर हे सगळे विषयोपभोग भोगण्यासाठी जगायचं. एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. नुकताच उन्हाळा येऊन गेलेला आहे. एप्रिल मे जून महिने नुकतेच पालटलेले आहेत. 60 प्राप्त झालेला एक मनुष्य फारच दुःखी झाला यावेळेस. दुःख कशाचं आहे? दुःख आहे स्वयंशासित संचारबंदीचं. त्याला आपण लॉकडाऊन म्हणतो. खरं लॉकअप हा शब्द थोडा त्रासदायक वाटतो म्हणून लॉकडाऊन हा शब्द आलेला आहे. त्याला लॉकअप मध्ये टाकला असं म्हणतात ना, तर स्वतःलाच कसं म्हणायचं? लॉकअप मध्ये टाकला, लॉकडाऊन म्हणायचं. दोन्हीत काही विशेष फरक नाही. ती बिन भाड्याची खोली इथं कदाचित भाड्याची असेल किंवा स्वतःची खोली असेल, पण राहणं त्याच्यासारखंच असो. पण ह्या माणसाचं दुःख काय आहे? त्याचं दुःख हे आहे, तो म्हणतो अरे वयाच्या 20व्या वर्षापासून आज तागायत 60व्या वर्षापर्यंत गेली 40 वर्ष 15 एप्रिल ते 15 जून 2 महिने हापूस आंबा खायचा माझा अभ्यास आहे. आणि ह्या लॉकडाऊन मुळे माझा तो अभ्यास खंडित झाला. वाटोळ होऊ दे या करोनाचं. आणि ज्याच्यामुळे हा निर्माण झालाय त्या देशाचं सुद्धा. म्हणजे त्याच्या दृष्टीनं महाघोर संसार हा थोर आहे हे जे समर्थांनी सांगितलंय, त्याला असं म्हणावं असं वाटतं की महाघोर करोना हा थोर आहे. का तर त्याच्या आंब्या खायच्या अभ्यासावर पाणी फिरलं गेलं. एक दिवस माझा त्या 2 महिन्यातला आंबा न खाता कधी जात नाही. या वेळेला मात्र आठवडाभर मला खायला मिळालं नाही. हे त्याचं दुःख आहे. आशा संपत नाही. त्यामुळं मोक्ष प्राप्ती होणार कशी? आणि सद्गुरू अशा लोकांना जवळ करतात आणि त्यांच्यामध्ये हळूहळू बदल घडवतात. फार अवघड काम आहे. जे त्रैलोकी नाही दान ते करीती संत सज्जन. त्रैलोक्यात जे दान कोणी देऊ शकते, मोठ्यातील मोठा सम्राट सुद्धा, एवढंच कशाला, ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा जे देऊ शकणार नाही असं जे दान आहे ते संत सज्जन आणि अर्थात सद्गुरू आपल्याला प्रदान करतात. तो म्हणजे मोक्ष, आत्मप्राप्ती. एवढं मोठं ते दान आहे. ते साधू संत सज्जन देतात. म्हणून त्यांचं महिमा किती वर्णन करावं
असं श्रीमद ग्रंथराज दासबोधात समर्थांनी म्हटले. हीच प्रक्रिया संत आणि सद्गुरू कशी पुढे नेतात आणि त्यांचं महात्म्य कसं आहे हे आपल्याला येत्या पुढच्या प्रवचनांमध्ये पाहायचं आहे. आपण आज जे काही श्रवण केलं त्याचं अवश्य चिंतन करावं अशी मी आपल्याला प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.